आणि या सकाळच्या बातम्यांमध्ये बुलेटिनची सुरुवात करूयात महाराष्ट्रातल्या 3 महत्त्वाच्या बातम्यांनी। आज राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पोहरादेवी इथे 593 कोटींच्या विकास कामांचं उद्घाटन करणार आहेत। दुसरीकडे महत्त्वाची बातमी ती म्हणजे बुलढाण्यात रविकांत तुपकर यांना अटक केल्याचे राज्यभर पडसाद उमटतायत। रविकांत तुपकरांच्या समर्थनार्थ शेतकरी संघटना आक्रमक झाल्यात। तर तिसरी महत्त्वाची बातमी म्हणजे आज धनंजय मुंडे परळीमध्ये येत आहेत। अपघातानंतर उपचार घेऊन पहिल्यांदाच बरेच दिवसांनी मुंडे परळीमध्ये येणार असल्यानं कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। आता पोहरादेवीतनं मोठी बातमी ती म्हणजे बंजारा समाजाची काशी समजल्या जाणाऱ्या पोहरादेवी इथे आज सेवा ध्वज स्थापना आणि संत सेवालाल महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण होणार आहे। या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच इतर अनेक मंत्री कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। सकाळपासूनच बंजारा बांधवांनी भगिनींनी पोहरादेवी इथे पोहोचायला सुरुवात केली आहे आणि गावखेड्यातील बंजारा समाजाच्या महिला आपल्या पारंपरिक वेशात सेवालाल महाराजांच्या दर्शनासाठी पोहोचल्या आहेत। हा कार्यक्रम बंजारा समाजातील हजारो पदाधिकारी, बंजारा समाजाचे नेते तथा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांच्या पुढाकाराने संपन्न होतोय। सिद्धार्थ गोदाम आमचे प्रतिनिधी तिथून आपल्या सोबत जोडले गेलेत। साधारण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर नेते मंडळी, इतर मंत्रिमंडळ किती वाजता पोहरादेवी इथे येतील आणि पुढचे कार्यक्रम कसे आहेत? सिद्धार्थ, शेड्यूल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचं 11 ते 11:30च्या दरम्यान ते इथे हेलिपॅडवर उतरतील आणि ते उतरल्यानंतर थेट जे सेवा ध्वज आणि जो संत सेवालाल महाराजांचा पुतळा आहे त्याचं ते लोकार्पण करतील। ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। आपण बघतो इथं जवळपास 11 फुटी पुतळा या ठिकाणी हा सेवा ध्वज आहे, जवळपास 135 फुटी याचं लोकार्पण केलं जाईल। आणि दुसरं जो आहे इकडे या पांढऱ्या पडद्याच्या मागे संत सेवालाल महाराजांचा 11 फुटी पंचधातूचा पुतळा आहे त्याचं लोकार्पण होईल आणि त्यानंतर ते इथून सभास्थळी जातील, लोकांना जे आहे हे करतील, संबोधित करतील आणि त्या ठिकाणी बऱ्यापैकी लोकांशी बोलतील। मात्र मी तुला एक बंजारा समाजाची जी काय सांस्कृतिक श्रीमंती आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतो। या ठिकाणी लेंगी डान्स आपण अनेक ठिकाणी बघितलेला आहे। हा फक्त मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचा कार्यक्रम नाही तर या ठिकाणी बंजारा समाजाच्या सगळ्या सांस्कृतिक परंपरा या ठिकाणी एकवटलेल्या आहेत। आता लेंगी डान्स हे करून दाखवणार आहेत आपल्याला। कसं करता तुम्ही? पटकन हे करा।
सिद्धार्थ आणि कल्पना आहे की आज संपूर्ण दिवस असाच जल्लोष असणार आहे. पोहरा देवीमध्ये बंजारा समाज बांधव एकत्र जमलेले आहेत आणि पारंपरिक वेशामध्ये दिसत आहेत, पारंपरिक नृत्य सादर केली जात आहेत. ही सगळी दृश्य आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवूयाच. मात्र महंत जितेंद्र महाराज यांच्याशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे यांनी, ते देखील पाहूयात. देशभरातल्या बंजारा समाजाचं श्रद्धास्थान असलेल्या काशी असलेल्या पोहरा देवीमध्ये आज जे आहे ते बंजारा समाजाच्या धार्मिक स्थळांचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आणि त्यासाठी देशभरातून जे आहे ते बंजारा समाजाचे नागरिक या पोहरा देवीमध्ये एकत्रित व्हायला सुरुवात झालेला आहे. अगदी पारंपरिक वेशभूषेमध्ये हे सगळे नागरिक एकत्रित झालेले आहे. खरं तर सेवालाल महाराजांची जयंती अवघ्या काही दिवसांवर आहे आणि त्याआधी जे आहे ते हे संमेलन एक प्रकारचं बंजारा समाजाचं होतं आणि त्यासाठी देशभरातले नागरिक इथे येतात. 135 फूट उंचीचा सेवा ध्वज जो आहे तो आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते इथे स्थापित केला जाणार आहे. आपल्यासोबत मंदिराचे महंत आहेत. आज कशा पद्धतीचा कार्यक्रम असेल आणि तो बंजारा समाजासाठी किती उपयोगी असेल? आज संत सेवालाल महाराज यांचा पांढरा ध्वज जो अखिल भारतीय गोरबंजारा समाजाचा प्रतीक स्वाभिमान मानला जातो, आज तो त्या झेंड्याचा झेंडारोहण कार्यक्रम आहे आणि त्यानिमित्ताने आज प्रथमच या गोरबंजारा काशीकरिता महाराष्ट्र शासनाने जे 593 कोटी रुपये दिलेला आहे त्या विकास कामाचा भूमिपूजन आज या ठिकाणी होणार आहे. आज 12:30 वाजेपासून राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे संत सेवालाल महाराज, माता जगदंबा, रामराव महाराज, बामनलाल महाराजांच्या चरणी नतमस्तक होण्याकरिता मंदिरात येतील. त्या ठिकाणावरून ते ध्वजारोहणाकरता जातील आणि ध्वजारोहण झाल्यानंतर ते व्यासपीठावर येतील आणि त्या व्यासपीठावर आज जवळपास या पोहरादेवी पंचकोशीमध्ये 6 किलोमीटर परिसरामध्ये संपूर्ण गोरबंजारा समाज आलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, पोहरादेवी. यानंतर पुढच्या बातम्यांकडे वळतोय. रविकांत तुपकर यांचं जेलमध्ये सुद्धा अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. लाठीचार्ज करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्याच्या भूमिकेवरती रविकांत तुपकर ठाम आहेत. काल तुपकरांच्या आंदोलनादरम्यान पोलीस बळाचा वापर झाला होता, त्यामुळे संतप्त झालेल्या तुपकर यांनी जेलमध्येच आता अन्नत्याग आंदोलन सुरू केलंय. जोपर्यंत आंदोलकांवरती लाठीचार्ज करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत अन्नाचा कण देखील घेणार नाही, अशी भूमिका रविकांत तुपकरांनी घेतली आहे. वाशिममध्ये देखील स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. बुलढाण्यामध्ये रविकांत तुपकरांनी शेतकऱ्यांसाठी उभारलेल्या आंदोलनावरती पोलिसांनी लाठीचार्ज केला, म्हणून वाशिम जिल्ह्यात त्याचे पडसाद उमटलेत. रात्री अज्ञातांनी मालेगाव इथे एसटी बसच्या काचा फोडल्या, तर मानोरा इथलं महावितरणचं कार्यालय पेटवून देण्याचा प्रयत्न झाला. तिकडे तुपकरांना भेटण्यासाठी आलेल्या काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांना अडवल्यामुळे त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या मांडला, तर शेगाव जळगाव जामोद मार्गावरती टायर जाळून रास्ता रोको करण्यात आला. राहुल खंदारे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत. राहुल, रविकांत तुपकर यांचं आंदोलन आणि त्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी आंदोलकांवरती केलेला लाठीचार्ज, याचे पडसाद कुठे कुठे काय काय उमटतायत? जर का आपण बघितलं तर त्याचे पडसाद महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, त्याचबरोबर विदर्भात मोठ्या प्रमाणात पडसाद जे आहेत ते उमटताना दिसत आहेत. वाशिम असेल, अमरावती असेल, बुलढाणा जिल्हा असेल, या तिन्ही ठिकाणी स्वाभिमानीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आक्रमक आपल्याला पाहावयास मिळालेले आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये मध्यरात्री दरम्यान देखील जळगाव जामोद शेगाव या महामार्गावर टायर जाळून रास्ता रोको करण्यात आला आहे. रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर या ठिकाणी काल आंदोलन उभारलं होतं. त्या ठिकाणी आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. आत्मदहनाचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी वेळीच त्यांना ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्यानंतर रविकांत तुपकर यांच्यासोबत आलेले शेकडो कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी त्या ठिकाणी लाठीचार्ज करण्यात आला होता. त्याच्या निषेधार्थच आता पश्चिम विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात स्वाभिमानीचे कार्यकर्ते आक्रमक आपल्याला पाहावयास मिळालेले आहेत. अमरावती, वाशिम आणि बुलढाणा या 3 जिल्ह्यामध्ये स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ त्या ठिकाणी आंदोलन केलेले आहेत, रास्ता रोको केलेला आहे. या संपूर्ण प्रकार जो आहे या ठिकाणी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात कोणाच्या सांगण्यावरून हा लाठीचार्ज केला
असा आरोप देखील या ठिकाणी करण्यात येतोय. रविकांत तुपकर यांना अजूनही पोलिसांनी कोठडीमध्ये ठेवलेलं आहे. चिखली येथील पोलीस स्टेशनमध्ये रविकांत तुपकर अजूनही त्या ठिकाणी अटक आहेत. दंगलीसारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे रविकांत तुपकर त्यांच्यासह 25 ते 30 कार्यकर्त्यांवर दाखल केल्यामुळे स्वाभिमानचे कार्यकर्ते अजूनच आक्रमक या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळालेले आहेत. त्याचेच पडसाद जे आहेत ते संपूर्ण हळूहळू का होईना परंतु विदर्भामध्ये उमटताना आपल्याला दिसून येत आहेत. जी राहुल धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीसाठी. आता पुढची बातमी आहे ती म्हणजे दिल्ली मुंबई द्रुतगती मार्गावरील प्रवासाची प्रतीक्षा आता संपणार आहे. कारण दिल्ली दौसा लालसोत पर्यंतच्या या भव्य आणि आधुनिक एक्सप्रेसवेचा पहिला टप्पा तयार झाला असून आज पंतप्रधान मोदी पहिल्या टप्प्याचं उद्घाटन करतील आणि या उद्घाटनानंतर एक्सप्रेसवेवर दिल्ली आणि जयपूर दरम्यानची वाहतूक सुरू होईल. दिल्ली मुंबई द्रुतगती मार्गातील 246 किलोमीटर लांबीच्या दिल्ली दौसा लालसोट हा भाग उभारणीसाठी एकूण 12,150 कोटी रुपये खर्च आलाय. दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे हा भारतातला सर्वात लांब एक्सप्रेसवे असेल, ज्याची लांबी 1,386 किलोमीटर आहे. ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात या एक्सप्रेसवेची वैशिष्ट्य. 1,380 किलोमीटर लांबीचा हा एक्सप्रेसवे दिल्ली मुंबई देशातील सर्वात जास्त लांबीचा हा एक्सप्रेसवे असणार आहे, ज्याचा पहिला टप्पा पूर्ण झालाय. दिल्ली ते मुंबई अंतर 130 किलोमीटरनं या एक्सप्रेसवेमुळे कमी झालंय. हा एक्सप्रेसवे एकूण 8 लेन्सचा असणार आहे. भविष्यात तो 12 लेनचा सुद्धा होणार आहे. तर दिल्ली ते मुंबईचं अंतर हे अगदी 12 तासांवरती आलेलं आहे या एक्सप्रेसवेमुळे. 120 किलोमीटर प्रति तास वेगाची मर्यादा या एक्सप्रेसवेवरती वाहनासाठी नेमून देण्यात आली आहे. तर एक्सप्रेसवेवरती कुठलाही टोल गेट नाही, हे विशेष. या एक्सप्रेसवेवरती प्रवेश आणि एक्झिट इंटरचेंजवरती फक्त टोल असेल आणि एक्सप्रेसवेवरती 40हून अधिक इंटरचेंजेस असतील. प्राण्यांना जाण्यासाठी ओव्हरपास आणि अंडरपास तयार करण्यात आलेत. आता पुढची बातमी सुद्धा आणखी एका एक्सप्रेसवेचीच आहे, ती म्हणजे मुंबई पुणे एक्सप्रेसवेचा पुणे एंट्री गेट आज दुपारी 12 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत 3 तास बंद असणार आहे. कळंबोली गावाजवळ ओव्हरहेड गॅन्ट्री उभारण्याचं काम राज्य सरकारच्या रस्ते विकास महामंडळानं हाती घेतलं आणि त्यामुळे वाहतूक वळवण्यात आली आहे. पुण्याकडे जाणारी वाहतूक कळंबोली गाव ते पनवेल सर्कल ते देवांश इन हॉटेल जवळून पनवेल रॅम्प पासून ते पुन्हा एक्सप्रेसवे मार्गे पुण्याकडे वळवण्यात आली आहे. या काळात वाहन चालकांना काही अडचण आल्यास त्यांनी मुंबई पुणे एक्सप्रेसच्या मदत कक्षाला संपर्क करण्याचं आवाहन करण्यात आलंय. आमचे प्रतिनिधी प्रमोद पाटील आपल्या सोबत आहेत. प्रमोद, आज एका दिवसात हे काम हाती घेण्यात आलेलं आहे, त्याचे काय परिणाम दिसतील? वाहन चालकांनी 12 ते 3 या वेळेमध्ये काय करावं? तसं बघायला गेलं तर हा विकेंडचा दिवस आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये पुण्याकडे जाणारे जे पर्यटक असतात ते त्या ठिकाणी जात असतात. मात्र 12 ते 3 या दरम्यानमध्ये कळंबोली जो गाव आहे त्या गावाच्या समोर एक 2 अशा प्रकारचे खांबे उभे करणार आणि आडवे खांबे टाकून त्याच्यावर यशवंतराव चव्हाण हा एक्सप्रेस हायवे या नामकरणाची पाटी जी लावण्यात येणार आहे आणि त्यासाठी 12 ते 3 या 3 तासाच्या कालावधीमध्ये एंट्री गेट पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे. मात्र तो एंट्री गेट पासून एक देवांश हॉटेल जो आहे, देवांश हॉटेल जवळून जो रॅम्प आहे त्या रॅम्पच्या पासून लगेचच म्हणजे साधारणतः 1 किलोमीटरच्या आतमध्ये 500 ते 700 मीटर मध्ये हा जो रस्ता आहे तो पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे. त्यामुळे थोड्याशा वेळानं पुन्हा एकदा पुणे या लाईनला आपल्याला जाता येईल, म्हणजे वाहन चालकांना जाता येईल आणि त्याला पुणे इथे प्रवास करता येईल. त्यामुळे 500 ते 700 मीटरच्या अंतराचा हा जो प्रवास आहे एंट्री गेटचा तो पूर्णपणे 12 ते 3 या कालावधीमध्ये बंद करण्यात आलेला आहे. त्यामुळे कळंबोली गावातून आपल्याला म्हणजे वाहन चालकांना हा लाईन जी आहे ती घ्यावी लागेल. जे धन्यवाद प्रमोद दिलेल्या माहितीसाठी. आता कोकण रेल्वे मार्गावरून आजपासून 18 फेब्रुवारी या कालावधीत तब्बल 12 एक्सप्रेस विजेवरती धावणार आहेत. कोकण रेल्वे मार्गाचं विद्युतीकरण पूर्ण झालं असून कोकणातील चाकरमान्यांचा प्रवास यामुळे अधिक वेगवान आणि प्रदूषण मुक्त होणार आहे. कोकण रेल्वे मार्गाचं विद्युतीकरण पूर्ण होत आहे आणि आजपासून 18 फेब्रुवारी या कालावधीत तब्बल 12 एक्सप्रेस या विजेवरती धावणार आहेत. अधिक माहिती घेऊयात. स्वप्नील घाग आमचे प्रतिनिधी यांच्याशी संपर्क साधूयास. मात्र कोकण रेल्वेच्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी. या प्रवाशांचा प्रवास कोकण रेल्वेच्या माध्यमातून अधिक वेगवान आणि प्रदूषण मुक्त होणार आहे.
मुंबईच्या नरिमन पॉइंट इथे रॅश ड्रायव्हिंगमुळे अपघात झाल्याची घटना समोर आली. एका सुसाट कारनं 3 वाहनांना धडक दिली आणि त्यामुळे हा अपघात झाला. यात काहींना किरकोळ दुखापत झाली आहे तर वाहनांचं यामध्ये मोठं नुकसान झालंय. नरिमन पॉइंट इथल्या एअर इंडिया इमारती समोरची ही घटना आहे. कारचा वेग इतका होता जोरदार की धडकेनंतर कार विरुद्ध दिशेला जाऊन पडली आणि या कारमध्ये 3 युवक होते आणि पोलिसांनी या तिघांनाही ताब्यात घेतलं असून या कारमध्ये दारू आणि गांजा सापडल्याची माहिती मिळाली आहे. नरिमन पॉइंट इथे एअर इंडियाच्या इमारती समोर ही अपघाताची घटना घडली. हीच ती कार आहे ज्यामध्ये 3 तरुण होते आणि अगदी बेदरकारपणे ही कार चालवली जात होती आणि याची धडक अनेक वाहनांना बसली आहे. काही जण किरकोळ जखमी सुद्धा झालेत. या 3 तरुणांना पोलीस व्हॅनमध्ये बसवण्यात आलंय. इतर नागरिकांनी संताप व्यक्त केलाय. आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग हे देखील आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत. प्रशांत, हा प्रकार कधीचा? कदाचित संपर्क तुटलाय, मात्र हेच ते 3 तरुण आहेत जे बेदरकारपणे कार चालवत होते ज्यामुळे इतर नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागलाय. गाडीचा वेग इतका होता की गाडी विरुद्ध दिशेला जाऊन धडकली आणि यामध्ये इतर वाहनांना देखील धडक बसली आहे. काही जण जखमी झालेत. हा प्रकार नेमका कधीचा होता प्रशांत? हा प्रकार हार्डली एक अर्धा तास आधीचा प्रकार आहे. एअर इंडिया बिल्डिंग समोर नरिमन पॉइंटचा जो भाग आहे याच ठिकाणी एअर इंडिया बिल्डिंगकडनं इमारतीकडनं ती येत होती आणि मरीन लाईनकडे जाणारा जो सिग्नल होता त्याच ठिकाणी ती अत्यंत वेगाने भरधाव वेगाने ती टर्न झाली आणि ती टर्न होत असताना तिचा वेग इतका होता की तिला नियंत्रण करणं सुद्धा अवघड होतं. करकसून ब्रेक दाबले गेले. प्रचंड गर्दीचा हा भाग आणि याच ठिकाणी त्या वेगावर नियंत्रण करण्याच्या प्रयत्नात त्या गाडीची दिशा पूर्णपणे उलटी झाली आणि काही वाहनांना ठोकलं सुद्धा. वाहनांची तोडफोड झाली. काही लोकांना किरकोळ दुखापत झाली. प्रचंड गर्दी या ठिकाणी होती. रविवार असल्यामुळे प्रचंड मोठ्या संख्येनं गर्दी या ठिकाणी होती. पोलीस सुद्धा या ठिकाणी तैनात होते. पोलीस पॉईंट सुद्धा या ठिकाणी नियमित आहे आणि ते सगळं एकाच वेळेस सगळ्यांनी धाव घेतली. किरकोळ दुखापत झाली. वाहनांना तोडफोड झाली. गाडीचं तोंड बदललं गेलं आणि मग अखेर त्या युवकांना 3 युवक त्या गाडीत होते. पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना तातडीनं ताब्यात घेतलं पोलिसांनी. गर्दीने सुद्धा पकडून त्यांना आणलं आणि पोलिसांनी त्यांना आता मरीन लाईन पोलीस ठाण्यात नेलं. या गाडीमध्ये विशेष दारूची बाटली आणखीन काही ड्रग्स सुद्धा होते अशा प्रकारे सांगितलं जात आहे. या गाडीचा ब्रेक फेल झाला अशा प्रकारची ती बतावणी करत होती पण हीच गाडी नंतर पोलिसांनी पोलीस ठाण्यात नेली आणि तिचा कोणताही ब्रेक फेल झाला नव्हता हेही दिसतंय. हे अंमली म्हणजे की नशेच्या पदार्थाखाली किंवा अंमलाखाली कोणत्या प्रकारचं हे कृत्य आलंय का? रॅश ड्रायव्हिंगच्या क्रेजने ठीक आहे आज काही लोकांना दुखापत झाली पण हा अपघाताची भीषणता इतकी भयानक होती. जर काही कमी जास्त झालं असतं तर त्याचं उत्तर कोणीच देऊ शकलं नसतं. अगदी बरोबर आहे प्रशांत, धन्यवाद माहितीसाठी. मुंबईमधनच एक मोठी बातमी आहे. वायफाय टेक्निशियन असल्याचं सांगत दोघांनी महिलेवरती वार करून तिला लुटल्याची घटना मुंबईमध्ये घडली. वायफाय कनेक्शन दुरुस्त करण्याच्या बहाण्यानं महिला घरी एकटीच असताना या दोघांनी तिच्या फ्लॅटमध्ये प्रवेश केला. मध्य मुंबईतल्या परळ इथे घडलेल्या या घटनेनं खळबळ माजली आहे. सोनसाखळी चोरांच्या या हल्ल्यामध्ये 59 वर्षीय महिला जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भोईवाडा पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे.